वेड भाग 35. निनादला प्रोजेक्ट बाहेर करण्यामागे खूप मोठं कारण आहे. श्री शांतपणेच म्हणाला. काय कारण आहे? मैथिलीने त्याला विचारलं. फक्त आणि फक्त तू. निनादने तुझ्यासोबत लग्न केलंय हे कळल्यापासून साईपासून तुला लपवतोय मी. तुझं लग्न निनादसोबत झालं हे कळलेलं मला, पण साईला कळू नये म्हणून त्याचा मोबाईल मी त्याच्यापासून लांब केला आणि त्याला पुण्याला परत पाठवून दिलं. तसं पण महिमा पुण्याची आहे म्हटल्यावर तो जाणारच होता. त्यासाठी मला जास्त एफर्ट घ्यावे नाही लागले. पण साई आणि निनादला एकमेकांपासून लांब ठेवण्यासाठी भरपूर एफर्ट घ्यावे लागले आणि अजूनही घेतो. तिथे साई निनादचा नंबर मागतोय तर इथे निनाद त्याचा. दोघांसोबत खोटं बोलतोय मी आणि दोघांना एकमेकांपासून लांब ठेवलंय. साईच्या आयुष्यात महिमा आली. त्याने तिच्यासोबत मूव्ह ऑन व्हावं असं वाटतंय मला, आणि तो जसा त्याच्या आयुष्यात पुढे जातोय तसं तू सुद्धा निनादसोबत पुढे जावं एवढंच वाटत होतं मला. नेक्स्ट मंथ साई मुंबईत येणार आहे त्याच्या लग्नाचं कार्ड घेऊन, म्हणून नेक्स्ट मंथच मी तुला आणि निनादला मलेशिया टूर्सला पाठवत होतोय. पण निनादने मी त्याला दिलेलं गिफ्ट ॲक्सेप्टच नाही केलं. देन ही माझ्या बॉससोबत बोलून हाँगकाँग प्रोजेक्टची डेट पुढच्या मंथमध्ये ठेवली. यासाठी मी माझ्या बॉसकडून भरपूर ओरडा खाल्ला. तसं पण निनाद प्रोजेक्टमध्ये असताना मला टेन्शन घ्यायची गरजच नव्हती. मी सगळी जबाबदारी निनादवर सोपवून साईचं लग्न अटेंड करून हाँगकाँगला जाईल असं माझं ठरलेलं, आणि हाँगकाँगच्या प्रोजेक्टचं क्रेडिट मी अजिबात घेतलेलं नाही. सगळं क्रेडिट मी निनादलाच दिलंय. इवन खूप आधी माझ्या बॉससोबत बोलणं सुद्धा झालं याबाबत. पण साईने त्याचं हनीमून डेस्टिनेशन हाँगकाँग ठरवले हे मला परवा रात्री माझ्या सिस्टरकडून कळलं. त्या लोकांची तिकीट बुकिंग पण झाली, म्हणून मला निनादला प्रोजेक्ट बाहेर करावं लागले. कारण तुझ्या लाईफमध्ये यामुळे खूप इश्यू होणार आहेत. मी आणि त्याचे ऑफिस कलीग हाँगकाँगला आहे म्हटलं तर साई आम्हाला भेटायला येणार. निनादची आणि त्याची तिथे भेट होणार. मग साई त्याच्या आणि तुझ्या रिलेशनशिपबद्दल निनादला सांगणार आणि त्यामुळे तुझ्या आणि निनादच्या नात्यात दुरावा निर्माण होणार. हे सगळं होऊ नये म्हणून मी असं वागलोय. आणि तसंही निनादला पूर्णपणे प्रोजेक्ट बाहेर नाही केलंय. साई इंडियात परत आल्यावर निनादला मी पुन्हा प्रोजेक्टमध्ये इन्व्हॉल्व करणार आहे. हाँगकाँगचा प्रोजेक्ट फक्त आणि फक्त निनादच हँडल करू शकतो, पण ॲज अ बॉस मी हे सगळं त्याच्यासोबत नाही शेअर करू शकत. आणि कसं त्याच्यासोबत या विषयावर बोलू ते सांग. श्रीने सगळं स्पष्टीकरण दिलं. माझा संसार तुटू नये म्हणून माझे आणि साईचे फोटो तू निनादना दाखवलेस का? मैथिलीने नजरेत राग आणतच त्याला विचारले. कसले फोटो? मी कोणतेही फोटो निनादला दाखवलेले नाहीये. तुला त्रास होईल त्या गोष्टी मी नाही करू शकत. नको ते आरोप माझ्यावर करू नकोस प्लीज. एवढं बोलून श्री तिला पाठमोरा फिरली. मैथिली गुडघ्यात तोंड खुपसत हुंदके देतच रडू लागली. तसं त्याने पुन्हा पाठमोरा होत तिच्याकडे पाहिलं. तुझ्यात आणि निनादमध्ये काही झालंय का? श्रीने अगदी प्रेमाने तिला विचारलं. निनादला साई आणि माझे फोटो भेटले. मला नाही माहिती त्यांना ते फोटो कुठून भेटले. खूप रागवलेत ते माझ्यावर. मी नाही कुणाला फसवले. साई खोटं बोलतोय. तुम्ही कोणीच माझ्यावर विश्वास नाही ठेवत. निनाद सुद्धा इतके रागात आहेत की ते काही ऐकून घ्यायच्या मनस्थितीतच नाहीयेत. मैथिली रडतच म्हणाली. आता तुझा मोबाईल तुझ्याकडेच आहे ना? श्रीने अडखळतच विचारले. मैथिलीला त्याच्या बोलण्याचा उद्देश कळला होता. डोके धरतच ती आपली बॅग शोधू लागली. गाडीत जी पर्स आहे ती घेऊन ये. श्री फोनवर कोणाला तरी सूचना देतच म्हणाला तसं मैथिली त्याच्याकडे बघू लागली. तो तिच्यावरून नजर हटवत तिच्या समोरून उठला आणि खोलीतच फेऱ्या मारू लागला. साहेब, ड्रायव्हरने आवाज देत दरवाजा ठोठवला. ड्रायव्हरच्या हातातून पर्स काढून घेत त्याने ती मैथिलीकडे सोपवली. तिच्या अंगात कसलेच त्राण नव्हते. थरथरत्या हाताने तिने बॅगेतून मोबाईल काढला. गेल्या महिन्याचं बँक स्टेटमेंट ती डाउनलोड करू लागली. डाउनलोड होताच तिने श्रीकडे मोबाईल सोपवायला हात पुढे केला, पण श्री तिथे नव्हता. श्री, तिने त्याला आवाज दिला. जस्ट अ मिनिट, किचनमधूनच तो ओरडला. मैथिली डोकं धरूनच बेडवर बसली. तू हे फ्रुट्स खा, मी ड्रायव्हरला तुझ्यासाठी कोकोनट वॉटर आणायला पाठवले. ते पिल्यावर बरं वाटेल तुला.
ताप नाही ना आता? म्हणत श्रीने तिच्या कपाळावर हात टेकवलं. गुड, ताप नाहीये. फ्रुट्स आणि कोकोनट वॉटर घेतलंस की तुला बरं वाटेल. फळांचं ताट तिच्या पुढ्यात ठेवतच तो तिला म्हणाला. ती काही क्षण त्याच्याकडे पाहतच राहिली. प्लीज फ्रुट्स खा. श्री तिच्या नजरेसमोरून हात फिरवत तिला लागलेली तंद्री दूर करतच म्हणाला. नकारार्थी मान डोलवत तिने आपला मोबाईल त्याच्यासमोर धरला. हाताची घडी घालत तो निर्विकारपणे तिच्याकडे पाहतच राहिला. तुला बँक स्टेटमेंट बघायची होती ना? मैथिलीने विचारलं. तू हे फ्रुट्स संपव, मगच मी ती बघीन. अदरवाईज राहू देत, मी तुला तुझ्या घरी सोडतो, श्री म्हणाला. मैथिलीने समोर दिसणाऱ्या फळांच्या ताटावर एक कटाक्ष टाकला. थरथरत्या हातात सफरचंदाची एक फोड उचलत तिने तोंडात टाकले. तू पण घे ना. श्री आपल्याकडे एकटक बघतोय हे बघून तिने ताट त्याच्याजवळ सरकवलं. तू बोललीस म्हणून एक घेतोय. नाव डोंट फोर्स मी. प्लीज फिनिश कर. औषध पण घ्यायचंय तुला. श्री अगदी हक्काने तिला म्हणाला आणि हातात पकडलेल्या सफरचंदाची फोड त्याने तोंडात टाकली. तू एवढी आजारी असताना तुला तुझ्या घरच्यांनी बाहेर कसं काय सोडलं? रस्त्यात काही झालं असतं मग? श्री डॉक्टरांनी सांगितलेली औषधं काढून तिच्या पुढ्यात ठेवतच म्हणाला. मैथिली एका वेगळ्याच तंद्रीत हरवून गेली होती. खूप वेळ दातांच्या फटीत सफरचंदाची फोड पकडून ती बसली होती आणि तो तिला बघण्यात. श्रीच्या मोबाईलची रिंगटोन संपूर्ण घरभर घुमते तसं मैथिली तिला लागलेल्या तंद्रीतून बाहेर येते. तू हे संपव, मला महत्वाचा कॉल आहे. वेळ लागेल थोडं, श्री म्हणाला. येस सर. फोनवर बोलतच श्री खोली बाहेर आला. जवळपास अर्ध्या तासाने सरांसोबतचं बोलणं आटोपून तो खोलीत आला. मैथिली गुडके छातीजवळ कळवटाळून घेत शांतपणे बसली होती. औषध घेतलंस तू? श्रीने विचारलं. मैथिली म्हणाली. कोकोनट वॉटर फॉर यू. हे पिल्यावर अजून बेटर फील होईल, श्री म्हणाला. तिने त्याच्याकडे बघत त्याच्या हातातून ग्लास घेतला. मोबाईल त्याच्या समोर धरतच ती म्हणाली. त्याने तिच्याकडे बघत तिच्या हातातून मोबाईल घेतला. 15 तारखेच्या 1 सोडून 2 एंट्री आहे. एक दुकानातली आणि एक रेस्टॉरंटमधली. रात्री 11:30च्या दरम्यान निनादने सुद्धा पैसे पाठवलेले त्याची एंट्री सुद्धा आहे. मी माझ्या ऑफिस कलिगला कॉल करून माझी लॉग इन डिटेल्स पण मागवून घेत येईलच थोड्या वेळात, मैथिली म्हणाली. तोच तिच्या मोबाईलची मेसेजची ट्यून वाजली. श्रीने मैथिलीजवळ तिचा मोबाईल सोपवला. सी माय लॉग इन अँड लॉग आउट डिटेल्स. ही सिस्टम जनरेटेड आहे. 15 तारखेला 10:15ला लॉग इन केलेलं आणि निनादना भेटायचं म्हणून 5:15लाच ऑफिसमधून मी निघालेली. आता यावर पण विश्वास नाही ठेवणार का तू? मैथिली श्रीकडे मोबाईल सोपवतच म्हणाली. तुझी शपथ, 15 तारखेला मी आणि मैथिली भेटलो होतो. फक्त तीच नाही तर तिचा दादा सुद्धा आम्हाला भेटायला आला होता. साईराजचे कालचं फोनवरील बोलणं श्रीच्या कानाभोवती घुमू लागलं. साई खोटं? श्रीला पुढे बोलवलंच जात नव्हतं. तो बेडवर डोक्याला हात लावून बसला. आता तरी विश्वास बसला तुझा की अजून पण माझ्यावर संशय आहे? मैथिलीने विचारलं. श्री काहीही न बोलता शांत बसून राहिला. साईसाठी निनादना प्रोजेक्टपासून काही महिने लांब ठेवणं योग्य नाही. निनादना भरपूर मानसिक त्रास होतोय त्याचा. निनादना माझ्याबद्दल जो गैरसमज असेल तो आज ना उद्या मी दूर करेल. जरी नाही झाला तरी त्यांच्या प्रोफेशनल जीवनावर माझ्या भूतकाळाचं सावट नको. एक मैत्रीण म्हणून माझी तुला रिक्वेस्ट आहे, मैथिली हात जोडतच म्हणाली. साईबद्दल निनादला सगळं माहिती आहे, मग ही लपवाछपवी खेळण्यात काहीच अर्थ नाही. तसंही महिमा असताना साई तुला त्रास नाही देणार. पण साई एवढं खोटं का बोलतोय याबद्दल मला त्याच्यासोबत बोलावं लागेलच, श्री म्हणाला. मी निनादसोबत लग्न केलंय हे साईराजला खरंच माहिती नाही ना? मैथिलीने विचारलं. नाही, श्रीने उत्तर दिलं. माझ्या घरी आम्हा दोघांचे फोटो कोणी पाठवले? तू बोलतोयस तसं तू असं नाही केलं. मग साईशिवाय हे कोण करू शकतं? मैथिलीने घाबरतच श्रीला विचारलं. साईला नाही माहिती काय, आणि साई एवढं सगळं नाही करत बसणार. त्याने सरळ निनादला याबद्दल सांगितलंच. जेवढं मी साईला ओळखतोय त्यावरून सांगतो, हे सगळं साई नाही करत आहे हे मी खात्रीनिशी सांगू शकतो.
आणि जर करत असला तरी त्याने मला या सगळ्याबद्दल सांगितलं असतं. श्री म्हणाला, तो तुला सगळंच खरं सांगतोय असं पण नाही ना. आज ना उद्या मी माहिती करून राहीलच. नो इश्यू. मला घरी जायचंय. माझे मामा मामी काळजी करत असतील माझी. मैथिली म्हणाली, मी तुला घरी सोडतो आणि इथून ऑफिसमध्ये जातो. श्री म्हणाला, माझं मी घरी जाईल. मैथिली उत्तरली, तब्येत ठीक असती तर तुझं तुला जाऊ दिलं असतं, पण तुला अशा अवस्थेत अजिबात नाही. श्री म्हणाला आणि खोलीबाहेर पडला. मैथिली त्याच्या मागोमाग निघाली. श्री सोबत ती गाडीत येऊन बसली. गाडीत शांतता होती. कोणीच कोणासोबत बोलत नव्हतं. एक बोलू का? मैथिलीने विचारलं. विचार. श्री उत्तरला. नाही नको राहू दे. नकारार्थी मान डोलवतच ती म्हणाली, प्लीज विचार, नाहीतर दिवसभर मी तुला काय विचारायचं होतं हा विचार करत राहील. श्री म्हणाला, ते म्हणजे तू, आय मीन मी. म्हणजे? मैथिलीला श्रीसोबत बोलायला जमतच नव्हतं. काय होतंय? श्री गोंधळून जातो. तू लग्न कधी करतोयस? मैथिली एका श्वासात बोलून मोकळी झाली तसं श्रीने हसतच खिडकी बाहेर पाहिलं. असं हसायला काय झालं? मैथिलीने विचारलं. एवढा सोपा प्रश्न विचारताना किती ती भीती? आणि लग्नाचं म्हणशील तर लग्न म्हणजे फॅमिली. आय एम नॉट इंटरेस्टेड इन इट्स. पण मला माझ्या फॅमिलीला वेळ द्यायला जमणार असेल तरच मी लग्न करू शकेन. जर नसेलच जमणार तर मी का लग्न करू? मी सिंगलच ठीक आहे. श्री म्हणाला, किती वेगळे विचार आहेत तुझे. मैथिली म्हणाली, प्रत्येक जण वेगळा असतो आणि वेगळ्या विचारांचा. मी लग्न करणार नाही असं कमिट नाही केलं. इन फ्युचर मला आणि माझ्या फ्युचर फॅमिलीला सांभाळून घेणारी कोणी मिळाली तर मी नक्की लग्न करेन. बट माय बॅड लक तशी मुलगी मी मिस केली आणि आता वेळ निघूनही गेली. श्री मैथिलीपासून नजर चोरतच म्हणाला, वेळ निघून गेल्यावर माणसाने वर्तमान काळातील वेळेवर लक्ष केंद्रित करावं, कारण ती आपलं भविष्य घडवत असते. खूप छान कोणीतरी तुला नक्की मिळेल जी तुला पाहिजे तसा वेळ देईल. बेस्ट ऑफ लक. मैथिली ओठांवर गोड हसू आणतच म्हणाली. थँक्स. जबरदस्तीचं हसू ओठांवर आणतच तो म्हणाला. पुन्हा गाडीत शांतता निर्माण झाली. इथे निनाद मैथिलीच्या मामाच्या घरी पोहोचला. निनादला दारात बघून मैथिलीच्या मामा मामीला आश्चर्य वाटलं. जावई बापू तुम्ही? मामीने विचारलं. मैथिलीला न्यायला आलो. निनाद नजर खाली ठेवतच म्हणाला, तुम्हाला भेटायला म्हणून ती सकाळीच गेली घरातून. मामा पुढे येतच म्हणाले, मला भेटायला? निनाद प्रश्नार्थी भाव चेहऱ्यावर उमटवतच म्हणाला, ती तुम्हाला भेटली नाही का? मामीने घाबरतच विचारलं. नाही. निनादने सुद्धा घाबरतच मान डोलवली. खिशातून मोबाईल काढत त्याने मैथिलीला फोन लावला. गडबडीत श्रीच्या घरीच मोबाईल विसरून आलेल्या मैथिलीपर्यंत निनादच्या मोबाईलची रिंग पोहोचलीच नव्हती. वारंवार तो तिला फोन लावू लागला पण कोणीच फोन उचलत नाही हे बघून निनादसहित मैथिलीचे मामा मामी सुद्धा घाबरून गेले. मामाने खुंटीवर अडकवलेलं शर्ट अंगावर चढवलं व मैथिलीला शोधायला म्हणून निनाद सोबतच घराबाहेर पडले. कुठे गेली म्हणायचं हिला? मामाचा कंठ दाटून आला. असेल इथेच, तुम्ही नका काळजी करू, म्हणत निनाद मामासोबत त्यांच्या बिल्डिंग बाहेर पडला. मैथिलीला फोन लावण्याचं काम त्याचं चालू होतं. मैथिलीला कुठे शोधायचं हे त्याला कळत नव्हतं. तो श्रीची गाडी दोघांजवळ येऊन उभी राहिली. स्वतःची ओढणी सावरत मैथिली गाडीतून बाहेर पडली. गाडीच्या विरुद्ध दिशेने उभ्या असलेल्या निनादकडे तिचे लक्ष नव्हतं. थँक्स आणि बाय. खिडकीतून थोडंसं आत डोकवतच ती म्हणाली, काळजी घे आणि औषध वेळेवर घे. श्री आतूनच म्हणाल. श्रीची गाडी तिथून पुढे गेली तसं मैथिलीचं लक्ष निनादवर गेलं. निर्विकारपणे तो तिच्याकडे बघत होता. कुठे होतीस तू? आम्ही किती घाबरलो माहितीये? मामाने तिला विचारलं. फोन का उचलत नव्हतीस? कळेल मला? निनादने विचारताच मैथिली बॅगेत मोबाईल शोधू लागली. घाबरतच तिने निनादकडे पाहिलं. काय झालं? मामाने विचारलं. मोबाईल विसरली मी. मैथिली म्हणाली. कुठे?
मामाने विचारलं तसं मैथिलीने घाबरतच निनादकडे पाहिलं. निनादची शून्यात हरवलेली नजर आणि त्याचा भावहीन चेहरा तिच्या मनात भीती निर्माण करून गेला. ते मी श्रीकडे विसरली, ती घाबरतच म्हणाली. तुम्ही दोघांनी आत चला बघू. मामा दोघांना समजवतच म्हणाले. माझ्या घरचे गावावरून इथे यायला निघालेत. मला जो त्रास होतोय तो मला माझ्या घरच्यांना होऊ नाही द्यायचा. मला नको त्या विषयावर बोलत बसायला अजिबात वेळ केला नाही, कारण गेले 2 दिवस मी तेच करतोय. तुला माझ्यासोबत राहावंसं वाटत असेल तर टॅक्सी पकड आणि घरी जा. शेजारच्या काकूंकडे किल्ली दिली. आपल्यात जे काही घडलं आणि तुझं जे काही चालू आहे ते माझ्या घरच्यांना कळू देऊ नकोस, ही माझी छोटीशी रिक्वेस्ट आहे तुला. जो काही त्रास व्हायचा आहे तो माझा मलाच होऊ देत, माझ्या घरच्यांना नको. येतो मामा, कामावर चाललोय मी, खूप काम आहेत मला. जास्त काही बोललो असेल तर सॉरी, म्हणत निनादने टॅक्सीला हात दाखवला आणि टॅक्सीत बसून तिथून निघून गेला. मैथिली भरभर जिने चढत घरी आली. मामीने तिच्यासोबत प्रश्नमंजुषा खेळण्यास सुरुवात केली. जे काही घडलं ते तिने बॅग भरतच मामा मम्मीला सांगितलं. आता आहे का ताप? तू थोडा आराम कर बघू. मामी तिच्या कपाळावर हात टेकवतच म्हणाली. आता नाही ग ताप, आणि मला बरं वाटतं. घरी जाऊन जेवण करावं लागेल मला, खूप काम आहेत. तू नको काळजी करू, काही वाटलंस तर मी तुला कळवेल तसं, मैथिली म्हणाली. मामा मामीला निरोप देत ती घरी निघून आली. बॅग तशीच बेडवर टाकत ती स्वयंपाकघरात शिरली आणि जेवणाच्या तयारीला लागली. संध्याकाळी 8च्या दरम्यान दरवाजाची बेल वाजली. आई आल्या म्हणत मैथिली पळतच दरवाजा उघडायला गेली. निनाद दारात उभा होता. मैथिलीवर एक कटाक्ष टाकत त्याने खाली ठेवलेल्या बॅगा उचलत मैथिलीच्या बाजूने वाट काढत घरी प्रवेश केला. निनादची आई निनादच्या आजीला घेऊन जिने चढत होती. निनूला सांगून तळमजल्यावर घर घेऊन टाक बघू. आजींचा करारी आवाज मैथिलीपर्यंत पोहोचला. बाबा कसे आहात? उठांवर स्मित हास्य आणतच तिने निनादच्या आजोबांना विचारलं. तसा मी बरा आहे, पण हिची बडबड ऐकून खूप थकलोय. आजोबांनी मस्तीतच उत्तर दिलं आणि त्यांचं उत्तर मैथिलीच्या ओठांवर गोड हसू देऊन गेलं. आले बुवा एकदाची, आजीने धापा टाकतच म्हटलं. आजींना पकडून आणेपर्यंत निनादच्या आई पप्पांना भरपूर दमायला झालेलं. सोफ्यावर येऊन बसत सगळे दम काढू लागले. दमायला झालं ना भरपूर? मैथिलीने पाण्याचे ग्लास सगळ्यांसमोर धरतच विचारलं. छे, आजीने म्हटलं तसं इतर मंडळी तिच्याकडे पाहू लागली. आजीने पाण्याचा ग्लास रिकामी केला. मैथिली निनादच्या आई वडिलांची विचारपूस करू लागलं. ह्या घरात रिमोट मला जागेवर लागतो, आजी मोठ्यानेच ओरडली. मला माहिती नव्हतं. दुपारी साफसफाई करताना मीच तो ड्रॉवरमध्ये ठेवला, मैथिली घाबरतच म्हणाली आणि रिमोट आजीच्या हातात आणून दिला. आजीने तिच्या हातातून रिमोट काढून घेतला आणि नेहमीप्रमाणे मोठ्या आवाजात टीव्ही चालू केला. बिल्डिंगमधील प्रत्येक घरापर्यंत आपल्या टीव्हीचा आवाज पोहोचला असेल आणि तू आलीस हे संपूर्ण बिल्डिंगला माहिती पडलं असेल. निनाद कपडे बदलून हॉलमध्ये येतच म्हणाला. आजी ओठांवर चाफेकळी ठेवतच त्याला शांत करत म्हणाली. कट रचलाय का परत कोणीतरी? निनाद आजीची मस्करी करतच म्हणाला. कट रचून झालाय, आता तिचं भांड सगळं उघडकीस पडतंय, आजी म्हणाली आणि टीव्ही बघण्यात मग्न झाली. घरातील इतर मंडळींसाठी तिचं हे वागणं काही नवीन नव्हतं, पण मैथिलीसाठी होतं. ती तिच्याकडे बघतच राहिली. दिवसभर त्यांचं हे असंच असतं, निनादची आई मैथिलीला म्हणाली. साधारण 9:30च्या दरम्यान सगळी मंडळी एकत्र जेवायला बसली. मैथिलीने पंचपक्वान्नांनी डायनिंग टेबल सजवलं होतं. निनाद सहित घरातील सगळ्या मंडळींची नजर सगळ्या पातेल्यांवरून फिरू लागली. एकटीने एवढं सगळं केलंस? निनादच्या वडिलांनी विचारलं. हो, मला सवय आहे. पुण्यात असताना दादा आणि आप्पांच्या आवडीनिवडी वेगळ्या आहेत, मग आप्पांना वेगळं आणि दादाला वेगळं जेवण करावं लागायचं. मला तुम्हा लोकांच्या आवडीनिवडी अजून माहिती नाही ना, म्हणून मी सगळंच थोडं थोडं बनवलं. आता उद्यापासून आई आहेत ना, मग त्यांना विचारून बनवेल, मैथिली म्हणाली. आम्हाला रोज असं पंचपक्वान्न खायला मिळालं तर खूप आवडेल. हो ना रे नीनू? आजोबा म्हणाले. तुम्हाला आवडणार असेल तर मला सुद्धा आवडेल, निनादने तुटक उत्तर दिलं. मैथू, तू पण जेवायला बस बघू आमच्यासोबत.
निनादची आई बाजूलाच असलेली खुर्ची मागे ओढतच मैथिलीला म्हणाली. मैथिली निनादकडे बघतच त्या खुर्चीवर बसली. निनादने तिच्याकडे बघणं टाळलं. निनाद व्यतिरिक्त सगळेच मैथिलीच्या जेवणाची स्तुती करत जेवू लागले. निनाद आणि मैथिलीचा घरच्यांसमोर आमच्यात काहीच घडलं नाही हे दाखवण्याचा प्रयत्न चालू असतो. प्रवासाने सगळेच खूप दमले असतात, त्यामुळे जेवून आपापल्या खोलीत जातात. मैथिलीला भांड्यांचा पसारा आवरेपर्यंत 12 वाजून जातात. पुन्हा अंगात थोडी कणकण भरल्यासारखं तिला जाणवू लागतं. स्वतःच्या खोलीत येऊन ती बघते तर निनाद तिथे नसतो. त्याला बघायला म्हणून ती हॉलमध्ये येते. लॅपटॉपमध्ये डोकं खुपसून तो बसला होता. निनाद, तिने चाचरतच त्याला आवाज दिला. निनादने तिच्या बोलण्यावर काहीच प्रतिसाद दिला नाही. तुम्ही आज झोपा, मी खाली अंथरूण घालून झोपते, मैथिली म्हणाली. पण निनाद अजूनही निशब्द. तिच्याकडे मान वर करून त्याने बघितलं सुद्धा नाही. लॅपटॉपवर त्याचे हात चालत असतात. निनाद प्लीज, डोळ्यातून पाणी काढतच ती म्हणाली. निनादकडून काहीच प्रतिसाद मिळत नाही हे बघून ती निमूटपणे बेडरूम मध्ये आली. निनाद लॅपटॉप बाजूला ठेवून सोफ्यावरच आडवा झाला. मैथिली मात्र रात्रभर जागी होती. मध्यरात्री अचानकपणे तिला ताप भरून आला, सोबत डोकं सुद्धा ठणकू लागलं. मैथिलीच्या काळजीने श्रीला सुद्धा झोप लागत नव्हती. तिचा मोबाईल हातात घेऊन तिच्या मोबाईलवरील तिचा फोटो बघण्यात तो हरवून गेला होता. सकाळी निपचिक त्याच्या कुशीत झोपलेल्या मैथिलीचा चेहरा त्याच्या नजरेसमोर येऊ लागला आणि वारंवार त्याचा हात स्वतःच्या छातीवर जात होता. जणू ती अजूनही त्याच्या कुशीतच आहे असा भास त्याला होत होता. तिचा फोटो बघतच तो झोपून जातो. घरातील मंडळी उठायच्या आधी निनाद उठून स्वतःच्या रूममध्ये आला. बेडवर झोपलेल्या मैथिलीवर त्याने एक कटाक्ष टाकला आणि थेट अंघोळीला शिरला. अंघोळ उरकून बाहेर येऊन बघितलं तर मैथिली कूस बदलून झोपली होती. घड्याळात त्याने नजर फिरवली. 6 वाजत आले होते. कपाटातून शर्ट काढून धाड करून त्याने कपाट बंद केलं. नेहमी तिची झोपमोड होऊ नये म्हणून काळजी करणारा निनाद आज मात्र तिने उठावं म्हणून प्रयत्न करत होता. मैथिली डोकं धरतच उठली. ओशाळलेल्या नजरेने तिने निनादकडे पाहिलं. आई आणि आजी उठायच्या डबा रेडी करून मिळाला तर बरं होईल, म्हणत हातातील शर्ट आणि पॅन्ट बेडवर फेकत तो खोली बाहेर पडला. त्याने बेडवर फेकलेलं चुरगळलेलं शर्ट बघून मैथिलीला जे समजायचं असतं ते ती समजून गेली. कसलंच काम करायचे त्राण तिच्यात नव्हतं, पण तरीही ती धडपडतच का होईना उठली. कसं बसं अंघोळ उरकत तिने स्वयंपाकघरात पाऊल टाकलं. स्वयंपाकघरात निनादची लुडबुड चालू होती. मी करते, तुम्ही बाहेर बसा, ती त्याला म्हणाली. आजीला बिनसाखरेचा चहा लागतो, तो मी केलाय. कणिक मळून ठेवले. कांदा टोमॅटो चिरून सुद्धा ठेवलाय. भाजी कोणती करायची ते बघ तुझं तू, मला आज लवकर कामावर जायचे, म्हणत तो स्वयंपाकघरातून बाहेर पडला. त्याच्या बोलण्यात राग होता, पण रागात सुद्धा तिच्याबद्दल असणारं प्रेम आणि काळजी तिला दिसून येत होती. भाजी फोडणीला घातली आणि पोळ्यांच्या तयारीला ती लागली. अरे बापरे, तुझं झालं पण सगळं, निनादची आई स्वयंपाकघरात डोकावतच म्हणाली. ते ह्यांना आज लवकर जायचंय ना, मैथिली म्हणाली. मग मला काल का नाही सांगायचं, मी लवकर उठली असती, निनादची आई म्हणाली. मला पण सकाळीच कळलं, मैथिली छोटंसं तोंड करतच म्हणाली. माझ्या निनूचं नाही असंच असतं. उठला का तो, निनादच्या आईने विचारलं. आई हे शर्टला इस्त्री कर ना, मला आज इंटरव्ह्यूला जायचंय, इस्त्री तुझ्या कपाटात असेल. निनाद स्वयंपाकघरात येत आईच्या हातात शर्ट आणि पॅन्ट देतच म्हणाला. इंटरव्ह्यूला जातोयस, निनादच्या आईने आश्चर्यचकित होतच विचारलं. कामावर जातोय, तिथून हाफ डे घेऊन मग इंटरव्ह्यूला जाईल. एकाच ठिकाणी काम करून बोर झालोय मी. आता सिलेक्शन होईपर्यंत तू तुझ्या सासूला सांगू नकोस म्हणजे झालं, निनाद म्हणाला आणि स्वतःच्या रूममध्ये निघून गेला. मैथिली स्तब्धपणे त्याच्याकडे बघतच राहिली. आईने शर्ट इस्त्री करून देतच निनाद कपडे घालून तयार झाला. आरशात बघत स्वतःचे केस तो विंचरत होता. टिफिन, मैथिली दबक्या आवाजातच त्याला म्हणाली. हेअर ब्रश बेडवर फेकत तो तिच्या हातातून जेवणाचा डब्बा घेऊ लागला. पण मैथिलीने डब्याभोवताची पकड मजबूत पकडली होती. तसं मैथिलीकडे निनादने पाहिलं. माझ्यामुळे जॉब चेंज करताय का, तिने विचारलं. सगळं कळतंय तरी विचारतेस, तिच्या हातातून डब्बा सोडवून घेतच तो म्हणाला. तिच्या हाताचा स्पर्श त्याला थोडा वेगळा जाणवला.
त्याने क्षणाचाही विलंब न करता तिच्या कपाळावर हात टेकला. ताप आहे तुला? निनादने विचारलं. ती काहीही न बोलता स्तब्धपणे त्याच्याकडे बघतच राहिली. आई, ए आई! मैथिलीकडे बघतच निनाद मोठमोठ्याने आईला आवाज देऊ लागला. काय होईल पुढे? कळेलच पुढील भागात. धन्यवाद.